शिवाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। दुसरीकडे सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी भवनाच्या पायऱ्यांवर केली। काही प्रमुख मागण्या लावून धरलेल्या आहेत। हातात बॅनर घेऊन विरोधक सध्या घोषणाबाजी करतायत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरसकट कर्जमाफी द्या, सातबारा कोरा करा अशा घोषणाबाजी सध्या विरोधकांकडून केल्या जात आहेत। दोन दृश्य आपण सभागृह सुरू होण्याआधी पाहिलेली होती। एकीकडे विरोधक पायऱ्यांवर उभे होते, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी घोषणाबाजी सुरू होती, तर दुसरीकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी सगळेच जण एकत्रितपणे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गेले होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। शिवरायांना एकत्रितपणे अभिवादन केलं गेलेलं आहे। थोड्याच वेळात सभागृहाचं कामकाज सुरू होईल। तर एकीकडे विधान परिषदेचा हा निकाल लागलेला आहे। 11 ठिकाणी भाजपचे उमेदवार, 3 ठिकाणी सेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव झालेला आहे। अपक्ष गीतेंचा विजय झालाय। महायुती धर्माचं पालन का नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। शिंदेंनी सामंतांकडून नाशिकबद्दलची सर्व माहिती मागवली। या सगळ्या प्रकरणी आता शिंदेंची ही महत्त्वाची प्रतिक्रिया समोर येते। या सगळ्या प्रकरणी युती धर्माचं पालन का झालं नाहीये असं या ठिकाणी सहकुटुंब जी पुढची प्रक्रिया आहे त्या करण्यासाठी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण गोकुळ गीते यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, आपण आता विजयी झालेला आहात, खरं तर माघार घेतलेली होती, मतदारांनी आपल्याला अजून कौल दिला झाला, विजय झाला, आपण ते बघितलंय। ठिकाणी गोकुळ गीते हे जे आहेत या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण याची आम्ही कारणं शोधू, कोणामुळे हे झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे याची कारणं शोधत त्याचं पूर्ण ॲनालिसिस आम्ही करू आणि जो काय अहवाल तयार होईल तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राबाईंना तो आम्ही अहवाल देऊ। मात्र महायुतीचे कुठल्या तरी नेत्यांवरती खापर फोडण्यात आलेला आहे, पाहिलं त्यांचा विश्वासघात केलाय शिवसेनेचा असं देखील दराडे म्हणतात। नाही, दराडे साहेबांच्या भावना मी समजू शकतो, परंतु आत्ताच एका तासामध्ये या इथून विधानभवनाच्या परिसरातनं ॲनालिसिस करणं हे काय मला योग्य वाटत नाही। थोडा वेळ आम्हाला दिला गेला पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही खरोखरच आत्मचिंतन करू, कशामुळे हा पराभव झाला याची चिकित्सा करू आणि मग तो अहवाल 3 नेत्यांकडे सादर करू। गोळाबेरीज कुठं कमी पडली का? ठाकरे गटाने देखील मतदान केलंय गोकुळ गीतेला। नाही, गोळाबेरीज कमी पडली म्हणूनच पराभवाला सामोरं जावं लागलंय। त्यात कशामुळे झालं, काय झालं ते शोधून काढू। नक्कीच पाहिलं तर आता जे विजय उमेदवार आहेत गोकुळ गीते ते आता शिंदेंना भेटण्यासाठी हेलिकॉप्टर येणार अशी माहिती पुढे येते। नाही, मला याची काहीच माहिती नाही, मी तुमच्यासोबतच आहे, त्याच्यामुळे मला माहिती मिळाली की नक्की आपल्याला ही माहिती देईल। राऊतांचं म्हणणं आहे संजय राऊतांचा कुठे पैशाचा पाऊस पुन्हा या ठिकाणी पडलेला आहे। नाही, आता मला असं वाटतं की ह्याचे सगळी कारण मीमांसा आहे ती आम्हाला करायला थोडा वेळ लागेल। ती कारण मीमांसा होऊ दे, मग ती कारणं आम्हाला सापडली की आम्ही तुम्हाला सांगू ना। पावसाळी अधिवेशन आहे, मोठे मोठे विषय हाती घेणार ते, चहा पाण्यावरती विरोधकांनी बहिष्कार टाकल्यात, शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल इतर गोष्टीसाठी। नाही, विरोधकांनी बहिष्कार टाकणं ही आता एक प्रथा बनलेली आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही। त्यांनी त्या बैठकीला